ओबीसी नेते लक्ष्मण हाके संदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशाची ऑफर देण्यात आली। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप केला जातोय, तर ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाने संताप व्यक्त केलाय। दरम्यान ही नेमकी ऑडिओ क्लिप काय आहे पाहू। बोला ना। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं, तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय। कसं आहे, मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते, तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या ना मानाची तरी वाटू दे। फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत त्यामध्ये, त्या नंबरवर जर त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागला असेल, पैसे दिले असतील, घेतले असतील आणि कायदाभंग केला असेल, तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका। कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय, महाराष्ट्रात रात्रंदिवस पळतोय, मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदार अंतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही। ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही। एखादी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा, तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके, मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे, तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत। हे काय वाईट आहे? हे फुकट झालंय काय? मग एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।